नमस्कार, कशा आहात सगळ्याजणी? चला तर मग आजचा जो व्हिडिओ आहे ना, तर तो कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मी बनवलेला आहे. तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला ते बघूया. एक बाउल घ्यायचा आहे, काचेचा बाउल आहे माझ्याकडे छोटासा. तर त्यामध्ये मी पिस्ता, काजू, बदाम हे तिन्ही एकत्र करून मी हे पाणी घालून भिजत ठेवणार आहे. 1 तासासाठी भिजवायचं आहे. झालेलं आहे 1 तास. आता बघूया भिजलेत का? भिजलेत, एकदम मस्त भिजलेत. आणि त्याच्यावरची आपल्याला बदामाच्या वरची साल काढायची आहे. टर्फल जे असतं ना ते सोलून काढूया. एकदम मस्त भिजलेले आहेत बघा, पांढरे शुभ्र बदाम आहेत. तर झालेलं आहे आपलं हे बदाम पण सोलून. तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. भांड्यामध्ये आपल्याला ते ड्रायफ्रूट्स जे आहेत ना भिजवलेले ते घालून आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. यामध्ये तुम्ही दूध पण घालू शकता. मी पाणी घातलेलं आहे. आता एकदम बारीक ह्याला वाटून घ्यायचं आहे. एकदम फाईन पेस्ट करायची आहे. तर बघा हे अशा पद्धतीनं वाटून घ्यायचं आहे. झालेले आहे. आता काढून घेऊया. तर गॅसकडे जायचं आहे. गॅसवरती आपल्याला एक पातेलं ठेवायचं आहे. गॅस चालू केलेला आहे, पातेलं ठेवलेलं आहे. आता यामध्ये दूध घालून घेऊया, कारण 1 लिटर दूध मी ह्या पातेल्यामध्ये ओतणार आहे. 1 लिटर दुधापासून मी बनवणार आहे. तर आता हे दुधाला उकळी येईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे, कारण खाली चिटकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. झालेलं आहे, उकळलेलं आहे दूध. आता हे वाटून घेतलेली जी पेस्ट आहे ना, पिस्ता, काजू, बदाम, ते त्या दुधामध्ये मिक्स करायचं आहे. झालेलं आहे मिक्स करून, कारण आपल्याला ते दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे. तर झालेलं आहे. तर आता आपल्याला ह्यामध्ये थोडंसं केसर टाकायचं आहे. थोडं म्हणता थोडंसं जास्त पडलेलं आहे, कारण जास्त याकरता पडलं की ते मी दूध पावडर जे मागवले मसाला दुधाचा त्यामध्ये पण केशर राहते. मला अंदाज नाही हे झाला, तर चुकला. तर म्हटलं ठीक आहे. तर झालेलं तर आहे. तर आता मग कलर थोडा फास्ट आलेला आहे त्याचा दुधाचा. तर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ते. आता हे थोडंसं झालं, बारीक गॅस करायचा आहे. आणि आपल्याला दुधाची जो दूध पावडरचा जी मसाला आहे ना, तो दूध मसाला तर ते घ्यायचं आहे, बाउलमध्ये घ्यायचं आहे. आणि ह्यामध्ये तुम्ही थंड दूध किंवा पाणी घालू शकता. पण मी काय केलं, हे गरम दूध घातलं गॅसवर, कारण गरम घातल्यानंतर गुठळ्या होतात. पण गुठळ्या नाही झाल्या. मी पटकन हे केलं आणि मिक्स केले. आणखीन एक कस्टर्ड पावडर 1 चमचाभर घेतलेला आहे. पोहे खायच्या चमच्यानं असेल अंदाज, तर असा घेतलेला आहे. आणि त्यामध्ये मी हे पाणी घातलेलं आहे आणि ते मिक्स केलेलं आहे आणि ओतलेलं आहे दुधात, कारण दाटसरपणा पण येऊ शकतो. कारण ते पेस्टनं पण दाटसरपणा येतो, पण ह्याची थोडीशी टेस्ट छान लागते, म्हणून मी कस्टर्ड पावडर टाकलेलं आहे. आता घालायचं आहे साखर, कारण वेलची पूड वगैरे जायफळ सगळं त्या दूध मसाल्यामध्ये असते, त्यामुळं मी काही घातलेलं नाही. तर झालेलं आहे, एकदम मस्त झालेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला ड्रायफ्रूट्स आपल्याला थोडेसे कट करून घ्यायचे आहेत. हे जे ड्रायफ्रूट्स कट करायचं जे आहे ना यंत्र, तर ते मी मिशोवरून मागवलेलं आहे. तर खरंच खूप छान आहे. तर आता हे कट करून घ्यायचे. पिस्ता, थोडंसं काजू आणि बदाम घेतलेले आहेत त्याचे काप करून. आता ते थोडेसे दुधामध्ये मिक्स करून ह्याच्यामध्ये दुधामध्ये टाकायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने मी हे कट केलेलं आहे. आता पिस्ता झालेला आहे, बदाम कट केलेला आहे आणि काजू झालेले आहेत कट करून. आता हे दुधामध्ये थोडं थोडं टाकून घेऊया. अशा पद्धतीनं टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे हे, कारण गॅस अजून चालूच आहे, कारण थोडंसं बारीक गॅसवरती ठेवलेलंच आहे गरम. तर चंद्र निघायचं आहे ना, तर त्यामुळं मी गॅस बारीक करून दूध शिजायलाच ठेवलेलं आहे तसंच, कारण दाटसरपणा येतोच त्या दुधाला. तर आता बघायचं आहे की आता मी जाऊन गॅलरीत बघून आलेले आहे. तर चंद्र निघालेला आहे. तर किती छान मस्त डोकावतोय बघा, गॅलरीमधून मला स्पष्ट दिसतं. तर चंद्र छान दिसतो. तर चला मग आता काय करायचं आहे, आता आपल्याला किचनमध्ये जाऊन गॅसकडे जाऊन आपल्याला दुधाचा गॅस बंद करायचा आहे आणि ग्लासमध्ये सर्व करून घ्यायचं आहे. तर मी इथं ट्रेमध्ये थोडेसे काजू आणि बदामनं सजवलेलं आहे. आणि आता ग्लासमध्ये दूध भरून घेते. दोन्ही ग्लासमध्ये मी दूध भरून घेते
झालेलं आहे. आता आपणाला ट्रे ठेवून द्यायचा आहे. आता हे बघा असा सर्व करायचा आहे. तर कसं वाटले ते काय नाही ते मला कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थोडेसे मी काजू बदामचे काप जे आहेत ना तर ते वरतून टाकलेले आहेत ग्लासवर दुधावरती आणि केशरच्या काड्या पण टाकलेल्या आहेत. तर एकदम मस्त दूध झालेलं होतं, यम्मी यम्मी झालेलं आहे. तर बघा सगळ्यांना आवडलं, सगळे आवडीनं पेले दूध. आणि खरंच कोजागिरी पौर्णिमेला दूध पिणं हे पूर्वीपासूनचंच आहे, पिलंच पाहिजे.